नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असणाऱ्या परम पवित्र भगव्या ध्वजाचे अनावरण आपल्या करंजाडेमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करंजाडे पनवेल यांच्या माध्यमातून आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनातून आणि करंजाडे ग्रामपंचायत सरपंच माननीय श्री मंगेशदादा शेलार आणि सर्व ग्रामपंचायत कमिटी यांनी केलेल्या सहकार्यामुळे करण्यात आले। दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी इतिहासात नोंद राहील असा हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला। करंजाडे शहरात प्रथमच 40 फूट उंचीचा परमपवित्र भगवा ध्वज अभिमानाने फडकवण्यात आला। या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील सर्व धारकरी बांधव, शिवप्रेमी, महिला व सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परमपवित्र भगव्याच्या अभिमानाने निनादलेला हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण करंजाडे गावासाठी अविस्मरणीय ठरला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता टाटा पॉवर सेक्टर 4 येथून दुर्गामाता मंदिर सेक्टर 3 येथे भव्य ध्वज मिरवणुकीने झाली। भारत माता, जिजा माता, दुर्गा माता यांच्या जयघोषात आपल्या देवदेश धर्माची गीते म्हणत आणि शिवगर्जनेत आणि धर्मवीर शंभूराजांच्या हिंदू धर्माच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने करंजाडे परिसरात अप्रतिम उत्साह निर्माण केला। यानंतर 9:30 वाजता टाटा पॉवर समोरील गार्डन येथे ध्वजारोहण करण्यात आला। भगवा ध्वज उंचावताच वातावरणात जय शिवराय, हर हर महादेव, जय श्रीराम चा गगनभेदित जयघोष घुमला। ध्वजारोहणानंतर सकाळी 9:30 ते 10:30 यावेळी धारकरी श्री प्रफुल्ल संजय पिसाळ यांचे प्रभावी शिवव्याख्यान पार पडले। शिवछत्रपतींनी केलेल्या कार्यामुळे आणि धर्मवीर शंभू छत्रपतींनी दिलेल्या बलिदानामुळे आणि हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांमुळे आज आपला हिंदू धर्म आहे आणि हा परमपवित्र भगवा ध्वज मानाने फडकतोय। त्यांच्या बलिदानाची आणि कार्याची जाणीव हिंदू समाजाला व्हावी यासाठीच या भगव्या ध्वजाची उभारणी आहे। हा भगवा ध्वज सर्वांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणारा आणि शिवकालीन मूल्यांचे महत्त्व याबद्दल उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हा ध्वजस्तंभ सोहळा फक्त एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचे पुनर्जागरण, स्वाभिमानाची जाणीव आणि शिवपरंपरेचा गौरव यांचे प्रतीक ठरला। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलेल्या आपल्या मातृभूमीसाठी आणि आपल्या देवदेश धर्मासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे याची शिकवण देणारा आपल्या राष्ट्रपती स्वाभिमान आणि अभिमान या मूल्यांचा हा ध्वज पुन्हा एकदा उच्चार करणारा ठरला। यावेळी शिवप्रेमींनी हिंदवी स्वराज्याच्या ध्वजाखाली निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निडरपणे आपल्या देवदेश धर्मासाठी एकत्र येऊन शिवछत्रपतींनी केलेले कार्य समाजात पोहोचवण्याचे आणि श्री शिवाजी आणि श्री संभाजी या रक्तगटाचा हिंदू समाज व्हावा यासाठी एकमुखाने शपथ घेतली। संपूर्ण करंजाडे पनवेल परिसरातून या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करंजाडे यांच्या संघटित प्रयत्नांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। आवाज महामुंबई चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, करंजाडे पनवेल।